श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 11. गुहकाची भेट, भरताचे अयोध्येत येणे व चित्रकूटला प्रयाण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीता रामचंद्राभ्याय नमः. अयोध्या परिस अध्याय परिकर. जैसा पळो पळे चढे दिनकर की शुक्ल पक्षी होनी चंद्र. कळा विशेष वाढती की अभ्यास करिता वाढे ज्ञान. की योग साधने समाधान की वटबीज विस्तारे पूर्ण. दिवसेंदिवस अधिक पै की बाळपणापासून पंडित. अधिकाधिक व्युत्पत्ती वाढत की कृष्णावेणी संकीर्ण दिसत. पुढे विशाळ होती जैसा. तर म्हणे हा रामाचे जे चरित्र आहे ते जसा चंद्र दिवसेंदिवस वाढतो त्याप्रमाणे, म्हणजे द्वितीयेपासून जसा वाढत जातो त्याप्रमाणे हा अध्याय जो आहे तो दिवसेंदिवस त्याच्यातली गोडी वाढते म्हणे. जसं वटाचं बीज एकदम बारीक असतं पण त्याचं झाड केवढं होतं त्याप्रमाणे, किंवा लहानपणापासून ज्ञानी आहे तर त्याची कीर्ती जशी वाढत जाते त्याप्रमाणे हा अध्याय पुढे पुढे त्याच्यातली गोडी वाढते. की अग्रापासून मुळाकडे इक्षुदंडाची गोडी वाढे. की गुरु भजन करिता आतुडे ज्ञान कळा विशेष. जो जो नामे शुचिष्मंत तो तो तपश्चर्या वाढत. की साधू समागम करिता त्वरित क्षमा दया वाढती. जसं तपश्चर्या केल्यानंतर आपलं पुण्य वाढतं किंवा साधूंचा समागम समवेत जर राहिलं तर दया क्षमा शांती हे वाढतात. त्याप्रमाणे ह्या अध्यायातील गोडी वाढते आहे. की करिता निष्कामदान कीर्तीने भरे त्रिभुवन. की वीरश्रीची धरिता अंगवन प्रताप वाढे विशेष. किंवा धरिता स्नेहादर मैत्री वाढे अपार. किंवा करिता परोपकार यश विशेष वाढते. किंवा आपण मैत्री जसं वाढवतो त्याप्रमाणे ते त्याच्यातलं प्रेम वाढत जातं. किंवा परोपकार केला तर यश वाढत जातं. त्याप्रमाणे ही कथा गोड आहे. तैसी रामकथा गोड बहुत विशेष पुढे रस चढत. की वर्षा काळी पूर येत गंगेस जैसा उल्हासे. गंगेचा पूर मागुता ओहटे हा दिवसेंदिवस अधिक वाटे. परमचतुर प्रेमळ जरी श्रोता भेटे तरी वक्त्यासी आनंद. श्रोता भेटल्या मतिमंद तरी मावळे व्युत्पत्तीचा आनंद. जैसे सूर्य मावळता अरविंद संकोचोनी जाय पै. गंगेला जसा पावसाळ्यात पूर येतो म्हणे तो वाढतो पण नंतर त्याला ओहोटी लागते. तो मागून कमी कमी होत जातं पाणी नदीचं. परंतु हा ग्रंथ असा आहे की अधिकाधिक त्याला वाढतोच आहे म्हणे, आनंद वाढतोच आहे. नदीचा पूर ओहोटी लागते त्याप्रमाणे याला ओहोटी लागत नाही. किंवा श्रोता चतुर आहे आणि आनंदाने कथाश्रवण करतोय तर वक्त्याला जितका आनंद होतो त्याप्रमाणे ही कथा वाढते. असो दशमाध्यायी कथन. जान्हवी तिरी रघुनंदन निग्रोधो वृक्षाक तळी जान तृणशेजे पौडला. तर मागच्या अध्यायामध्ये राम वडाच्या झाडाखाली तृणाच्या शय्येवर पौडलेले आहेत. त्यजोनिया माया जाळ निरंजनी योगी जैसा निश्चळ. तैसा राम तमाल निळ जान्हवी तिरी शोभला. तो जेथे गुहक नामे भक्त थोर तयासी म्हणे राघवेंद्र. परतीरासी सत्वर आम्हा आता नेई तू. तर त्या झाडाखाली ते पौडलेले असताना त्यांना वाटतं आता ह्या जान्हवी पार करून कसं जायचं. तर तिथं त्यांना तो गुहक नामाचा भक्त भेटला. भवाब्दी तारावया दुस्तर नाम नौका जयाची पवित्र. तो रघुवीर राजीव नेत्र प्रार्थना करी गुहकाची. भनगा पुढे क्षीरसागर म्हणे मज भूक लागली थोर. की वाचस्पती मूढास विचार पुसत असे साक्षेपे. की थिल्लरासी जन्नुकुमरी म्हणे माझी तृष्णा हरी. किंवा दरिद्र्याचे द्वारी कल्पवृक्ष याचक. तैसा राम गुहकाते म्हणे पारा नेई माते. तव तो जाणोनिया रागवाते हुसे कौतुके करोनिया. जो संसाराचा सागर पार करतो की ज्याच्या नावाने संसार सागर तरून जातो असा तो रघुवीर
त्या गुहकाची प्रार्थना करतोय की मला त्या बाजूला मला पण तू पार कर म्हणे, नदी पार कर. असं जसं भिकाऱ्यापुढे एखादा क्षीरसागर म्हणतो मला भूक लागली असं, किंवा छोटंसं तळं आहे त्याच्याकडे जान्हवी म्हणते मला पाणी दे, मला तहान लागली असं, किंवा दारिद्र्याकडे कल्पवृक्ष याचना करतोय की तू मला जे पाहिजे ते दे. असं याप्रमाणे राम त्या गुहकाला जसं काही मागतोय असं. म्हणे तुमचे नाव करू श्रवण. तो मग गुहक त्याच्याशी बोलायला लागला रामाशी. म्हणे तुमचे नाव करू श्रवण, कोठे जाता काय कारण, मग मेदिनी गर्भरत्नभूषण, काय बोलता जाहला रविकुळमंडन दशरथ, तो पिता मुचा यथार्थ, या देहास नाम रघुनाथ, जन समस्त बोलती. मग राम सांगायला लागले सूर्यवंशामध्ये मी जो दशरथ राजा आहे त्याचा ते माझे पिता आहेत म्हणे, या दशरथांचा मी मुलगा आहे आणि माझं नाव आहे रघुनाथ. ऐसे बोलता रघुनंदन, गुहक माता करी रुदन, म्हणे याचा नवकेसी लागता चरण, नारी संपूर्ण होईल याचे चरण रज झगटता, शिळा उद्धरली मिथिलेसी जाता, आम्ही पूर्वीच ऐकिली कथा, भक्त संतांचे मुखाने, कठीण पाषाण लागता चरणी, इंदिरे तुल्य झाली कामिनी, नौका काष्टाची श्रीतक्षणी, चरण लागता होईल. तर त्या गुहकाची आई तिथं उभी होती आणि ती लगेच रडायला लागली. म्हणे याला नको, ह्या रामाच्या चरणधुळीमुळे एका दगडातून स्त्री उत्पन्न झाली म्हणे, आणि तुझी तर नाव जी आहे ती लाकडाची आहे म्हणे, आणि या लाकडाच्या होडीला जर रामाच्या पायाची धूळ लागली तर त्याची स्त्री होऊन जाईल म्हणे, तर तू नको बसवू म्हणे याला होडीमध्ये. असं ती त्या गुहकाची आई सांगते. वृद्धा म्हणे पुत्रावधारी, यासन घालावे नावेवरी, नौकेची जाहलिया नारी, कैसी जीविका तुझी होय. तर होडीची जर बाई स्त्री होऊन गेली तर तुझी उपजीविका कशी चालेल म्हणे. मग म्हणे एक वनिता पोसिता, तुझं संकट होय तत्वता, नावेवरी रघुनाथा, पुत्रा सर्वथा बैसवू नको. तुला आधीच एक स्त्री आहे म्हणे, तिचंच पालनपोषण करताना तुला त्रास होतो, आणि आता ही दुसरी कुठे परत झाली ही नावेची स्त्री, तर तुला सांभाळावी लागेल म्हणे ती. मग गुहक म्हणे सर्वोत्तमा, अगाध तुझे चरणांचा महिमा, तरी ते चरण श्रीरामा, मी प्रक्षाळीन स्वहस्ते, पाषाणाची जाहली नारी, हे तो चरण रजांची थोरी, तरी ते पद प्रक्षाळीन निर्धारी, मग नावेवरी बैसवीन. तर मग तो गुहक म्हणतोय ठीक आहे म्हणे, मी तुझ्या आधी पाय धुतो आणि मग तू माझ्या होडीमध्ये बैस म्हणे, कारण की तुझ्या चरणाची जी धूळ आहे ती आधी काढून टाकू म्हणे आपण, आणि मग नंतर तू माझ्या होडीवर बसू शकतो म्हणे. मग गुहके आश्रमास नेऊन, बैसविला जगन्मोहन, जो मायातीत शुद्ध चैतन्य, पद्माक्षी रमण जगद्गुरू. मग त्यांनी आश्रमात नेलं आणि याच्यावर बसवलेलं आहे त्यांना आसनावर. विधिहर सहस्त्रनयन, ज्यांचे वंदिती पद रजक्कन, सनकादिका दुर्लभ, पूर्ण करिता साधन नातळे जो, जेथुनी जन्मली जन्नुकुमारी, तेर चरण प्रक्षाळित स्वकरी, फळे मुळे आणुनी झडकरी, जनक जा माता पूजिला. मग त्यांनी जो जगन्मोहन आहे किंवा ज्याचे चरणाची धूळ सनकाधिक असे दुर्लभ ऋषीगणांना प्राप्त होत नाही, अशी ती चरणरज ह्या गुहकाला प्राप्त झालेली आहे म्हणे. त्याचं पुण्य केवढं की तो स्वतः त्यांची पूजा करतोय. ते वेळी गुहकाचा हर्ष, आणि मग त्यांनी फळं कंदमुळं आणून त्यांना अर्पण केलेले आहेत. ते वेळी गुहकाचा हर्ष पाहे, ब्रह्मांडा माझी न समाये, दृढ धरून श्रीरामाचे पाये, प्रेमे करुणी स्पंदत. मग त्यांनी ते पाय असे जवळ घेतलेले आहेत आणि हृदयाशी कवटाळून आनंदाश्रू येत आहेत त्याला. म्हणे स्वामी रघुकुल तिलका, दयाब्दे माया चक्रचाळका, अयोध्यापते ताटिकांतका, झडकर येई मागुती. आणि ते त्यांचे पाय हृदयाशी कवटाळून म्हणतो की अयोध्यापते परत या म्हणे इकडे लवकर. स्वामी तू परतून आली याविन, मी कदापि न भक्षी अन्न, नाना भोग मंगल स्नान, न करी येथून श्रीरामा. तुझं लवकर नाही आला तर मी अन्न वगैरे अन्न आणि मंगल स्नान सगळं त्याग करणार आहे म्हणे मी. जाणून या प्रेमळ भक्त, श्रीराम त्यासी हृदयी धरत,
मग नौका आणून त्वरित जनक जा माता बैसविला. आणि मग श्रीरामांनी त्याला पण जवळ घेतलेलं आहे. आणि मग त्या गुहकाने त्याची होडी आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे सीता राम लक्ष्मण सगळे बसलेले आहेत. सौमित्री आणि सीतापती तिघे नौकेवरी आरूढती. मग सुमंता प्रति रघुपती आज्ञा देता झाला. सुमंता तू जाय वेगे सकळ वृत्तांत रायासी सांगे. माझा नमस्कार साष्टांगे देता साष्टांगे वसिष्ठ दशरथांशी सांगे का. आणि म्हणे सुमंता तू आता परत जा म्हणे अयोध्येला आणि वसिष्ठांना दशरथ राजांना माझा नमस्कार सांग म्हणे. 14 वर्षे होता पूर्ण मी सत्वर येतो परतोन. सकळ लोकांचे समाधान करी सुमंता जाऊन या. तर तुझा म्हणे सगळ्यांचं सांत्वन कर म्हणे. तू जाऊन या त्वरित ग्रामासी आलिया बंधू भरत. क्रोधे करुणी दशरथ वधील एकादा तयासी. तर एखाद्या वेळेला भरत जर आलेला असेल तर तो दशरथाला सुद्धा मारायला चुकणार नाही म्हणे. या कारणे तू सुमंता वेगे परतोनी जावे आता. सुमंत उतरुणी रथा खालता चरणी माथा ठेवीत असे. नयनोदके करुण प्रक्षालिले श्रीरामचरण. सुमंत म्हणे माझेन अयोध्येस न जाववे. मग सुमंत रथाखाली उतरला आहे, रामाच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे आणि डोळ्यामध्ये अश्रू घेऊन म्हणतोय की मला जावतच नाही म्हणे तुला टाकून. मी समागमे येईन अथवा येथेची प्राण देईन. परी मी न जाई परतोन दुःख द्यावया समजता. देखती जेव्हा अर्थ रीता दशरथ आणि कौसल्या माता. त्यांची करावया हत्या माझेने तेथे न जाववे. मी जर तिथं गेलो आणि दशरथाने आणि कौशल्याने रिकामा रथ पाहिला तर ते प्राणसुद्धा त्यागतील म्हणे. तर ते त्यांची हत्या करण्यासाठी हत्या होऊ नये म्हणे. माझ्याने नाही करवत म्हणे. त्यांची हत्या नाही व्हायला पाहिजे म्हणे माझ्याकडून. म्हणून मला जावंसं वाटत नाही म्हणे. वनी सांडून तुझ रघुनाथा प्रवेशता अयोध्येत देखा. मज म्हणती काळमुखा का तू येथे आलासी. मग रघुनाथे धरले हृदयी म्हणे बारे चिंता न करी काही. तू अयोध्येसी शीघ्र जाई आज्ञा माझी पाळिका. माथा ठेविला वरदहस्त तेने शोक समस्त झाला शांत. जैसा मेघ वर्षता अद्भुत वनवा त्वरित विझोनी जायो. मग आज्ञा घेऊनी सुमंत पैलतिरी उभा अवलोकित. नावेत बैसला रघुनाथ गुहक पैलतिरा नेतपै. आणि मग शेवटी रामाने सांगितलं माझी आज्ञा समज म्हणे आणि तू परत जा म्हणे. असं म्हणून त्यांनी त्या सुमंताच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे. आणि जसा अग्नीवर जो पाणी होतं तर कसा तो शांत होतो त्याप्रमाणे ह्यांच्या मनातला जो हे होता शोक होता आणि तो शांत झालेला आहे सुमंताच्या मनातला. आणि तो बघतोय आणि मग पहिलं तरी उभं राहून बघतोय तर त्या बाजूला राम लक्ष्मण आणि सीता गुहकाच्या होडीमध्ये बसून गेलेले आहेत. जैसा निवृत्ती तटाकी योगी पावत तैसा पहिलं तिरा उभा रघुनाथ. सुमंतासी हाते पालवित जाय त्वरित माघारा. जसं त्या पहिल्या तीराला जाऊन राम यांना सुमंताला हात हलवून खुणवतायत जा म्हणे परत आता तू. यावरी पुढे पुष्करिणी तेथे क्रमिली एक रजनी. मग प्रयागा प्रति चापपाणी येता झाला ते वेळी. दृष्टी देखोनी रघुनंदन प्रयाग ही झाला पावन. पुढे भरद्वाज आश्रमा रघुनंदन येता झाला साक्षेपे. मग पुष्करणी तिथं पण त्यांनी एक रात्र तिथं काढली आणि नंतर पुढे ते प्रयागसुद्धा त्यांनी त्यांच्या दृष्टीने बघून पावन केलेलं आहे म्हणे. आणि मग भारद्वाजांच्या आश्रमाकडे चाललेले आहेत ते आता. आला ऐकोनी रघुराज सामोरा धावला भरद्वाज. नमस्कारिला द्विज रामे नमस्कारिला द्विज क्षेमालिंगण दिधले. मग ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत. मग समोर त्या ऋषींना बघून रामाने त्यांना नमस्कार केलेला आहे. भरद्वाज बोले सप्रेम आजी माझे सकल जन्म. त्रिभुवनपती श्रीराम गृह आला म्हणूनिया. माझ्या पुण्याचे गिरीवर भेदून गेले चिदंबर. तरीच सीता वल्लभ रघुवीर मुळे वीण पातला. म्हणे आज माझा जन्म सफळ झालेला आहे आणि माझं काहीतरी पुण्य फळायला आलेले आहे म्हणे. म्हणून न बोलताच रघुवीर माझ्या दाराशी आलेले आहेत म्हणे. सकळ मंगलदायक रघुवीर जो मंगळ भगिनीचा निजवर. मंगळ मातेचा उद्धार करावया जात प्रदक्षिणे.
जो पंचद्वय रथनंदन करावया सुरांचे बंधमोचन कमळिनी मित्र कुळभूषण येणे पंथे चालेला. सर्वांना शुभ देणारा असा हा सकळ मंगलदायक असा हा श्रीराम माझ्याकडे आलेला आहे म्हणे. तो ऋषी धावती अपार त्याही केला कैसा वेष्टीला रघुवीर जैसा देवी वेष्टीला सहस्त्रनेत्र की किरणात मित्र विराजे. तर ते ऋषी असे धावत आले. सगळ्यांनी त्यांच्या भोवती हे केलेले त्यांना वेष्टे सगळ्या भोवती त्यांच्या भोवती येऊन लागलेले आहेत ते ऋषी. जसे इंद्राच्या भोवती देव बसतात त्याप्रमाणे. की चंदने वेष्टित मलया निळ की विरक्ती वेष्टिला जाश्वनीळ की वरा भोवते सकळ वराडी जैसे मिरविती. तो मलयाच्या चंदनाचा जो पर्वत आहे त्याच्या भोवती जसा नाग गुंडाळलेला जातो त्याप्रमाणे किंवा नवरदेवाच्या भोवती जसे वराडी जमतात त्याप्रमाणे रामाच्या भोवती साधू संत सगळे आलेले आहेत. की साधक जैसे निधानाजवळी की रत्नाभोवती परीक्षक मंडळी की कणकाद्री भोवती पाळी कुलाचलांची विराजे. की नक्षत्री वेष्टीला शशी की मानस वेष्टिले राजहंसी तैसा ऋषींनी अयोध्या निवासी भारद्वाजाश्रमी वेष्टीला त्याप्रमाणे ते आलेले आहेत. भरद्वाजे पूजिला रघुनंदन तेथे क्रमिला एक दिन ऋषी बोलती सुवचन अजनंदन पुत्राप्रती. 14 वर्षेपर्यंत श्रीरामा राही येथे स्वस्थ दंडकारण्याप्रती व्यर्थ कासयासी जावे हो. ते ऋषी सांगायला लागले म्हणे 14 वर्षापर्यंत तू आता इथंच राहा म्हणे, कशाला दंडकारण्यात जातो म्हणे तू. असं सर्व ते ऋषी मुनी सांगायला लागले. राघव म्हणे येथे राहता अयोध्येच्या प्रजा येतील समजता ब्राह्मणा आणि माता पिता येतील भेटीस निश्चय. आम्ही गुप्तरूपे येथून प्रवेशू महाकाननी पुढील भविष्यार्थ मुनी तुम्ही जाणत असा. आणि आम्ही जर इथे राहिलो तर माझे माता पिता ब्राह्मण आणि अयोध्येचे सकळ जन जे काही ते सगळे आम्हाला भेटायला येतील म्हणे. म्हणून आम्ही आता गुप्त राहू म्हणे तिकडे जाऊन आणि महाअरण्यातच राहतो म्हणे आम्ही आता. असो आणि जे काय पुढे काय आहे भविष्य ते तर तुम्हाला माहितीच आहे म्हणे. असो ऋष्याश्रमी क्रमोनी एक दिवस ऋषीस पुषे अयोध्याधीश पुढे क्रमावया अरण्यवास मार्गा मास दाविजेजी. भारद्वाज म्हणे चित्रकूट पर्वती विद्वज्जन बहुत राहती तुम्ही तेथे करावी वस्ती काही दिवस राघवा. मग त्या आश्रमामध्ये एक दिवस राहून ते पुढचा मार्ग विचारतायत की आता चित्रकूटाला जायचा रस्ता कोणता आहे ते सांगा म्हणे आम्हाला. सिद्धवटपर्यंत भारद्वाजे बोळविला रघुनाथ आज्ञा घेऊन त्वरित प्रयागासी परतला. आणि मग सिद्धवटापर्यंत त्यांची बोळवण केलेली आहे तिघांची. सिद्धवट देखुनी नमन करी पद्माक्षी रमन त्यावर सिद्धवटी सावित्री पूर्ण सीता देखोनी नमस्कारी. तो सिद्धवट होता तिथं रामाने पण हात जोडलेले आहे आणि सीतेने तिथं सिद्धवट ती सावित्री होती ती सावित्रीला देखून पाहून नमस्कार केला आहे सीतेने पण. विजयी होऊन रघुनंदन वनीहून आलिया परतोन 2 लक्षे गोदाने येथे देईन ब्राह्मण संतर्पण यथाविधी. पुढे चित्रकूट पर्वतावरी चढला शरयू तीरविहारी तेथे वाल्मिकी ऋषी तप करी बहुत ऋषीं समवेत. आणि ते तिथं शरयू तिरी वाल्मिक ऋषी तप करत होते म्हणे. जेने नारद कृतीने कृपेचे निबळे अवतार भविष्य कथिले जैसे कमळा अगोदर भरिले सरोवर जळ जेवी अवतारा आधी जन्मपत्र केले शतकोटी विस्तार तेने दृष्टी देखता रघुवीर आश्रमा बाहेर थांबला. मग वाल्मिकी मुनी की ज्यांनी रामाचा जन्मा अगोदरच सर्व भविष्यवर्तन करून ठेवलेलं होतं असे ते वाल्मिक मुनी आश्रमातून बाहेर आलेले रामाला बघून. वाल्मिकीचे निजचरणी माथा ठेवी मोक्षदानी वाल्मिकी वरचेवर उचलोणी अलिंगन दिधले. मग वाल्मिकीने त्यांना वरच्यावर धरलेले आणि जवळ घेतलेले आहे. इतरां समस्त द्विजवरा भेटला परात्परा सोयरा सौमित्रे चित्रकूटी ते अवसरा पर्णकुटिका बांधली. मग तोपर्यंत लक्ष्मणाने चित्रकूटाजवळ पर्णकुटिका म्हणजे झोपडी बांधलेली आहे. ऋषी मंडळी तर रघुवीर चित्रकुटी राहिला जगदुद्धार गुहक पाठवून हेर समाचार नेला हो. मग हे त्या गुहकाने सर्व त्याचे हेर पाठवून त्यांनी समाचार
काढलेलं आहे त्या गुहकाने की राम कुठे गेले, काय गेले सर्व. चित्रकुटी राहिला रघुनायक, सुमंतासी सांगे गुहक, राघव वियोगे दोघांशी दुःख, अत्यंत जाहले ते रवा. आणि मग त्या गुहकाने सुमंताला सांगितलं की ते आता चित्रकूटाला गेलेत म्हणे. ते त्या दोघांना मग दुःख वाटायला लागलं. गुहके सुमंत घरासी नेला, म्हणे मी आता राम कै देखीन डोळा. असो रथासहित सुमंत परतला, वेगे अयोध्येसी येतसे. अयोध्या दिसे प्रेतवत, दिता घेऊनी प्रवेशला रथ. सुमंत मुखावरी पल्लव घेत, झाकोनी मुख चालला. आणि मग सुमंत अयोध्येला परत आलेला आहे आणि त्याने झाडाच्या पानांनी तोंड झाकून घेतलेले आहे की लोकांना नको दिसायला की हा रिकामा रथ घेऊन आलेला आहे असं. सुमंत म्हणे आपुले मनी, श्रीराम टाकोनी आलो वनी. ऐशी आमजा भाग्यासी जननी, काय व्यर्थ प्रसवली. की म्हणे मी काय उगाच आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे म्हणे की माझ्याच नशिबाने हे रामाला सोडावं लागलं म्हणे. कशाला मी आज माझ्या आईला हे त्रास दिला म्हणे. कैकई सदना समोर, सुमंते सोडोनी रहंबर. मंदिरात प्रवेश सत्वर, अतिमुख चंद्र उतरला. आणि मग तो रथ होता तो कैकईच्या महालासमोरच सोडला आणि आतमध्ये गेलेला आहे सुमंत. रीता आणिला माघारा रथ, अयोध्येत समस्तांशी झाले श्रुत. घरोघरी एकेच आकांत, सीताकांत वियोगे. आणि मग सगळ्यांना कळाला की सुमंत परत आलेला आहे रामाला सोडून. इकडे कंठी प्राण धरून, कैकई सदनी अजनंदन. सुमंत तयासी देखोन, नमन करू लाजतसे. राजा म्हणे सुमंत प्रधाना, कोठे टाकिले राजीव नयना. मज वाटते माझी प्राणा, मूळ आलासी सत्वर. जगद्वंद्य माझी वस्तू जान, टाकिली कोण्या वनी नेऊन. श्रीराम माझे निधान, कोणे चोरे चोरले. आणि मग तो आला पण सुमंत आला पण त्याला दशरथाला नमनसुद्धा करावंसं वाटत नव्हतं. त्यावेळेला दशरथ राजा म्हणे अरे जी लोकांना वंद आहे असा राम तू कुठे टाकून आलेला आहे म्हणे. आणि अशी माझं जे काही धन आहे तर ते सगळं कोणत्या चोराने चोरून नेलं म्हणे असं शोक करताय दशरथ राजा. राजहंस माझा रघुनंदन, पंक गर्ते तर ठेविला रोवून. माझी सुडाळ मुक्ता पूर्ण, भिरकावून दिधली कोठे. अन्नपूर्णावर हृदयीचे रत्न, म्या तुझे हाती दिधले पूर्ण. घोरवणी ते टाकून, कैसा आलासी माघारी. तर मी तुला रत्न दिलं होतं म्हणे ते तू कुठे टाकून आलेला आहे म्हणे असा शोक करतोय. मज अंधाची काठी बळे, हिरोनीने कोणी नेली न कळे. अरण्या माझी माझी बाळे, उपवासी निराहार. तर म्हणे माझी आंधळ्याची काठी कोणी नेली म्हणे हिसकावून. आणि माझे हे बाळ आहेत म्हणे अरण्यात आता उपवासी कशी काय राहतील म्हणे ते. सुंदर सुकुमार सुमनकळी, माझी माऊली जनकबाळी. सुमंता रथाखाली कैसी उतरली, कैसी चालली पंथी सांग. म्हणे एवढी नाजूक अशी माझी सीता म्हणे तर ती कशी काय रथाखाली उतरली आणि पायी पायी कशी काय चालायला लागली सांग म्हणे मला. तीही भोजने कोठे केली वनी, शयन केले कोणे मेदिनी. सुमंता सांग मज लागुनी, देह टाकुनी जाईन मी. तर सर्व काही मला सांग म्हणे तू आता. मग तो सुमंत म्लानवदन, सांगे सकळ वर्तमान. 3 दिवस निराहार पूर्ण, तिघे जण पै होते. मग तो सुमंत सांगतोय 3 दिवस म्हणे ते तिघही निराहार होते म्हणे त्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं. तृणासनी राजीवनेत्र, पहुडला घनश्याम गात्र. पांघरावया अंबर, आपाद मस्तक देखिला म्या. शृंगवेर पर्यंत म्या बोलविला रघुनाथ. त्याचे निनामे जगत उद्धरत, जो गुहके नेला परपारा. मग ते तृणाच्या शय्येवर झोपले म्हणे. 3 दिवस काहीच खाल्लं नाही आणि पांघरून कशाचं केलं तर आकाशाचं पांघरून केलं होतं हे मी पाहिलं म्हणे. नंतर त्यांना मी त्या गुहकाच्या होडीपर्यंत सोडून आलो म्हणे. माया नदी उल्लंघून, संत स्वरूपी होती लीन. तैसा पहिला तिरा रघुनंदन, दैदिप्यमान पाहिला. जसं मायेचा नदी ओलांडून संत जातात त्याप्रमाणे रघुवीर पहिल्या तीराला गेलेला पाहिला म्हणे मी. या उपरी करुणा करे, अयोध्येसी जाय त्वरे. तेथून या जगदुद्धारे, निज करे मज पालविले. आणि मग त्यांनीच मला परत यायला सांगितलं म्हणे. राघवे साष्टांग नमन, घातले मग तेथून. पुढे चरण चाली रघुनंदन, करीत गमन वनवासा. आणि नंतर मी रामाला नमस्कार केलेला आहे आणि मग राम पायी पायी पुढे त्यांनी वनवासात जायला गमन केलेले म्हणजे त्यांनी सुरुवात केलेली आहे.
जैसा असता गेला दिनकर, तैसा वनी प्रवेशला रघुवीर, याज्ञिक कुंडा माझी वैश्वानर, आच्छादित जैसा का, ऐसी सुमंताची वचने भूपाळ, करणी ऐकताची तत्काळ, धबधबा हा ते वक्षस्थल, पिटवून घेत ते समयी. जसा संध्याकाळी सूर्य अस्ताला जातो किंवा कुंडामध्ये यज्ञ झाल्यानंतर अग्नी जसा राखेमध्ये आच्छादित होऊन जातो, त्याप्रमाणे राम वनामध्ये गायब झालेले दिसले म्हणे मला. हे ऐकलं आणि मग दशरथ राजा ऊर बडवून घेत होते. सुमंतावनी रघुनंदन, कैसा परतलासी सोडून, अरे तुझे हृदय निर्दय पूर्ण, कैसा प्राण गेला नाही. सुमंता तुझा थोर धीर, वज्रापरी तुझे शरीर, वनी सांडोनी रघुवीर, कैसा येथवरी आलासी. गळा माझी गुंतला मीन, तैसा तळमळी अजनंदन, श्रीरामवियोगाचा अग्न, जाळीत पूर्ण सर्वांगी. अरे म्हणे तुझं हृदय का दगडाचं होतं का म्हणे, तू कसा काय त्याला सोडून आला म्हणे, तुझा प्राण का नाही गेला, असं सुमंताला दशरथ राजा बोलतोय. आणि मी माझं शरीर जळतोय म्हणे आता श्रीरामाच्या वियोगाने, असं सांगतोय. म्हणे धाव धाव बारे रघुनंदना, सरोज नेत्रा सुहास्यवदना, कोमलांगा माझी प्राणा, गेलासी वना टाकुनी, हाक फोडिली दशरथे, धाव माऊलिये रघुनाथे, मज सांडोनी तानयाते, गेली सवना दूरदेशा. रामा चालिला माझा प्राण, अंतकाळी दावी तुझे वदन, ऐसे बोलता वटारिले नयन, सोडिला प्राण राम स्मरणे. आणि मग म्हणायला लागला, तू माझी आई आहे म्हणे, आई धाव या तान्या बाळासाठी धाव म्हणे, रामा रामा करत शेवटी डोळे मोठे केले आणि दशरथाने प्राण सोडलेला आहे राम राम करत. राम राम करिता दशरथ, जाहला राम रूप यथार्थ, खुंटला शोक समस्त, हेत मात सर्व राहिली, पहा शरीराचे कर्मगहन, चौघे पुत्र दशरथास असोन, एकही जवळी नसता सोडिला प्राण. मग सुमंत प्रधान धावला आणि राम राम करत त्यांनी शरीर सोडलेलं आहे, प्राण गेलेला आहे दशरथाचा. आणि मग बघा म्हणे कसं असतं, त्याला 4 मुलं असून सुद्धा एकसुद्धा मृत्यूच्या समयी जवळ नव्हता. आणि मग गायघाई सुमंत धावत गेले तिथं. तेने उशासी मांडी दिदली, सुमित्रा कौशल्या जवळी आली, तेव्हा एकची हाक जाहली, महाशब्दे करोनिया. आणि मग ते सुमंत आले आणि त्यांनी मग मांडी दिली त्या दशरथाला. आणि मग जवळ कौशल्या सुमित्रा सगळ्या आल्या मोठ्या मोठ्याने रडत. सप्तशत राण्या सकळ, दुःखे पीठती वक्षस्थळ, हडबडळे अयोध्यापूर सकळ, शोक तुंबळ झाले. त्या 700 राण्या होत्या, त्या पण आलेल्या आहेत दशरथाजवळ, शोक करतायत त्या पण. आक्रोशे कौशल्या सुमित्रा रडत, रामवियोगे दुःख बहुत, त्यात मृत्यू पावला दशरथ, नाही अंत शोकाचे. आधीच रामलक्ष्मण वनात गेलेले आणि त्यात आणखीन दशरथ राजा पण मृत्यू पावला, त्यांना खूप शोक झाला आणि खूप दुःख झालं. जैसे पायास डंखिजे महाव्याळे, तो मस्तकी वृश्चिक ताडिले, की वनव्यात प्राणी सापडले, त्यावरी तोडले तस्करांनी. जसं काही पायाला महासर्प चावलेला आहे, तो चावतो आणि तोपर्यंत डोक्यावर विंचू पडलेला आहे, आणि किंवा वनव्यामध्ये प्राणी सापडले आहे किंवा प्राणी सापडले आणि त्यांना मध्येच चोरांनी पण मारलेलं आहे म्हणे, असं त्यांच्यावर घडलेलं आहे. जसं आधीच बहुत धाके करून, त्यावर ती पडती पाषाण, आधीच नवज्वरे गेला व्यापून, त्यात विषपान पै झाले. जसं आधीच ताप आलेला आहे खूप आणि त्याच्यामध्ये विष प्यायला आणखीन, मग ते कसं होईल, किती वाईट होईल. तसं आधीच गृहास लागला अग्न, त्यावर जाहला प्रभंजन, की पुरी यात जाता बुडवण, तो गळा पाषाण बांधिला. घराला आग लागलेली आहे किंवा पूर आलेला आहे, त्या पुरामध्ये बुडतोय आणि आणखीन गळ्याला काय बांधला, दगड, तो किती मग तो खोल पाण्यातच जाईल ना. तसं व्याघ्र भये पळता उठाउठी, तो रिसे कंठी घातली मिठी, तैसी कौशल्येस जाहली गोष्टी, ललाट पिठी अवनिये. वाघ आपल्या मागे लागलेला, आपण पळतोय आणि समोरून अस्वल आलं आणि त्यांनी आपल्या गळ्याला मिठी घातली, तर आपल्याला किती भीती वाटेल ना, आपल्याला कसं होईल. त्याप्रमाणे कौशल्येला खूप दुःख झालेलं आहे आणि ती कपाळ बडवते. तो तेथे पातला ब्रह्मसूत, मने शोक का करिता व्यर्थ, आता वेगी आणोनी भरत, राज्यी तया स्थापावे, एक राजा उभा राहिल्या विन, करू नये राजाचे दहन, आणि समीपन स्थानंदन, कदा अग्नी देऊ नये.
मग वसिष्ठ मुनी तिथे आलेले आहेत. ते सांगतायत आता शोक काही करू नका म्हणे, आता लवकर भरताला घेऊन या, कारण बिना राजाचं राज्य असं ठेवत नसता म्हणे. पहिला राज्यावर कोणीतरी बसल्याशिवाय पहिल्या राजाला दहन करता येत नाही म्हणे, असं सांगायला लागले ते. मग तैल द्रोणीत साचार, घातले दशरथाचे शरीर. वसिष्ठ म्हणे सुमंता सत्वर, रथ घेऊन धावे का, सूर्योदय होताच येते, वेगी घेऊन यावे भरताते, त्याचे करणी ओखट तेथे, सर्वताही सांगू नका. मग त्यांनी सांगितलं म्हणे, आता ह्या दशरथाचं जे शरीर होतं ते तेलामध्ये हे करून ठेवा, बुडवून ठेवा म्हणे, आणि लगेच भरताला घ्यायला सुमंताला पाठवलेलं आहे. आणि तिथं गेल्यावर म्हणे भरताला लगेच तिथं ही वाईट बातमी सांगू नका म्हणे. वनास गेला रघुनंदन, अथवा दशरथे सोडिला प्राण, हे गुह्य त्यासी न सांगोन, वेगे घेऊन येई जे. राम वनात गेला आहे किंवा दशरथ राजा मरण पावला हे तुम्ही सांगू नका म्हणे तिथं. भरत केवळ श्रीरामभक्त, ही गोष्ट ऐकता विपरीत, तत्काळ देह टाकील तेथ, या लागी श्रुत न करावे. भक्त विरक्त चतुर वरिष्ठ, जो ज्ञानगंगेचा निर्मल लोट, जो विवेकरत्नांचा मुकुट, एकनिष्ठ सुबट, जो वैरागर पूर्ण, जो आनंद भूमीचे निधान, जो विरक्त वल्लरीचे सुमन, जो समुद्र सत्याचा. तर वैराग्याची खाण असलेले असे हे वसिष्ठ मुनी, त्यांच्या अंगात विवेक होता, त्यांनी ज्ञानी होते ते. त्यांनी सगळं सांगितलं की तिथं जर भरताला कळालं की असं वाईट घडलेलं आहे तो तिथंच प्राण सोडून देईल म्हणे. जो शांतिवृक्षाचे पक्व फळ, जो दयेचा आगर केवळ, की उपरतीचा निर्मळ, पूर्ण कुंभ उचंबळला, ऐसा सर्वगुणी अलंकृत, वेगी घेऊन ये भरत, तैसाच निघाला सुमंत, आचार्य चरण वंदुनी. आणि मग वसिष्ठांना नमस्कार करून सुमंत निघालेला आहे भरताला आणायला. वायू वेगे चालिला सुमंत, स्वप्न देखे मातुला लई भरत, कृष्णवर्ण वस्त्रवेष्टित, नारी एक देखिली. इकडे सुमंताचा रथ चाललेला आहे, तिकडे भरताला स्वप्न पडलेलं आहे. तिने घेऊन या करी, तैल जेवी आपुले श्री, भरत जागा होऊन झड करी, रुदन करी आक्रोशे. तर त्याला स्वप्न पडलेलं होतं, एक काळे वस्त्र परिधान केलेली स्त्री आहे आणि ती भरताच्या डोक्यावर तेल लावते हे आहे असं स्वप्न पडलेले. आणि ते स्वप्न बघून भरत घाबरला आणि रडतच उठला. म्हणे स्वप्न नव्हे हा अनर्थ, आम्ही चौघे बंधू आणि दशरथ, पाचान माझी जीव घात, होईल एकाचा निर्धारे. म्हणे मला फार वाईट स्वप्न पडलंय म्हणे, आम्ही 4 भाऊ आणि पिता म्हणे, यांच्यापैकी कोणाचं तरी जीवाचं घात झालेला आहे म्हणे. म्हणे स्वप्न नव्हे हा अनर्थ, आम्ही चौघे बंधू आणि दशरथ, पाचान माझी जीव घात, होईल एकाचा निर्धारे. आणि प्राणसखा अत्यंत, तो अंतरेल दूर बहुत, धरणीवरी मस्तक भरत, आपटी शोके ते रेवा. आणि मग तिथं पण शोक करायला लागला भरत. आक्रंदोनी हा कदेत, केवी दृष्टी देखील रघुनाथ, राजाधिराज दशरथ, अंतरला ऐसे वाटते. मला असं वाटतं की मला राम भेटणार नाही किंवा राजा दशरथ आमच्यापासून दूर गेलेला आहे असं का वाटतंय म्हणे मला, असं म्हणून तो मोठ्याने ओरडत होता. तो मातुळ संग्रामजीत, भरतासी स्नेहे हृदय धरित, शत्रुघ्नासी समजावित, शोक व्यर्थ का करिता. तो त्यांचा मामा होता संग्रामजीत, त्यांनी भरताला पोटाशी धरलेलं आहे आणि शत्रुघ्नाला पण समजावलं आहे की हे स्वप्न असतं, खोटं असतं, कशाला शोक करता म्हणे तुम्ही. रजनी सरता तत्काळ, सिद्ध करुणी चतुरंग दळ, अयोध्येपती उतावेळ, नेऊन घालतो तुम्हा ते, ऐसे बोलता सरली रजनी, भरत शत्रुघ्न उठवणी, नगराबाहेर येऊनी, मार्ग लक्षित अयोध्येचा. थांबा म्हणे, सकाळ उद्या तुम्हाला पटकन सोडून येतो म्हणे अयोध्येमध्ये, असं म्हटलं. आणि त्यानंतर सकाळ झाली आणि त्यांनी रथ जोडलेला आहे आणि अयोध्येला चाललेले आहेत ते भरत आणि शत्रुघ्न. ऊर्ध्ववदने करुणी चकोर, विलोकित जैसा चंद्र, की चक्रवाक चिंती दिवाकर, किंवा मयूर मेघाते. जसे मोर मेघांकडे बघतात वरती तोंड करून, किंवा चकोर जसा चंद्राकडे बघतो त्याप्रमाणे हे वरती तोंड करून चाललेले होते. ऐसा अयोध्येचा मार्ग लक्षित, तो एकाएकी देखील अर्थ, वरी प्रधान सुमंत, आरोढोनी येत असे, मंद मंद येत रहंवर, अश्वांचे नेत्री वाहे नीर, ध्वजाचे विद्युत प्रायुचिर, अतिमलिन दिसत असे. आणि ते हे इकडून निघाले आणि तिकडून सुमंत आले. मग त्यांनी बघितला सुमंताचा रथ आलेला आहे.
पण त्या रथाचे घोडे होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्यांचा जो ध्वज होता तो मळालेला दिसत होता, मलिन दिसत होता. वरी सुमंत आणि सुमंत पण खाली मान घालून रडत होता. मागुती वस्त्रे नेत्री वरी सुमंत म्लानवदन नेत्री वाहत अश्रुजीवन राघवलीला आठवून क्षणाक्षणा स्पंदत असे. मागुती वस्त्रे नेत्रपुसित तो शत्रुघ्न आणि भरत जवळ आले धावनी त्वरित चिन्हे विपरीत देखोनिया. आणि सुमंत पण रडत रडतच गेले तिथं. आणि हे बघून यांना पण काय काय वाईट घडलं आहे हे कळालं. मग सुमंतांनी भरताला बघितलं आणि सुमंत रथाच्या खाली उतरलेला आहे आणि दोघांना जवळ घेतलं आहे. भरत सुमंताचे वदन क्षणाक्षणा पाहे विलोकन म्हणे सख्या तुझे आरक्त नयन शोके झाले दिसते पे. म्हणे तुझे डोळे लाल का दिसत आहेत असं सुमंताला भरत विचारतो आहे. काय अयोध्येचे वर्तमान सुखी आहे की रघुनंदन श्री दशरथ क्षेम कल्याण सुखरूप आहे की. सुमंत म्हणे सुखी रघुनंदन तुमासी बोलाविले त्वरे करुण. मग रथी बैसत भरत शत्रुघ्न त्वरेने शीघ्र चालले. मग म्हणे तिथं अयोध्येला सगळं चांगलं आहे ना, राम खुशाल आहे ना, दशरथ सुखी आहे ना असं विचारतोय. मग यांनी सांगितलं हो सगळे सुखात आहे, तुला पटकन बोलवलं आहे चल म्हणे असं म्हटलं. आणि मग ते रथामध्ये बसलेले आहेत. पुढे धुरे बैसला सुमंत घडोघडी नेत्रासी वस्त्र लावत तेने भरता होय सद्गदित तो पुढे देखत अयोध्या. आणि मग ते असे रडत सुमंत रडतोय आणि चाललेले आहेत अयोध्येमध्ये. प्राणरहित जैसे शरीर तैसे दिसे अयोध्या नगर की जीवने विन सरोवर की कांतार दग्ध जैसे. आणि ते आले अयोध्येमध्ये आणि ते बघतायत तर जसं प्राण नसलेलं शरीर असतं किंवा ज्या तळ्यात पाणी नाही असं सरोवर किंवा पेटलेलं जंगल आहे ते जसं दिसतं त्याप्रमाणे अयोध्या भासत होती. की नारी जैसी भ्रतारावीन की जननी वीन ताने दीन की नासिका वाचोनी वदन अयोध्या भुवन ते चित्तेवी दिसे. जसं एखाद्या स्त्रीला पती नसतो किंवा लहान बाळाला आई नाही तो किती केविलवानं होतं त्याप्रमाणे अयोध्या नगरी दिसत होती. राजमंदिरांचे ढळले कळस मंगलवाद्यांचा नाही घोष घरोघरी नारी पुरुष शोकाक्रोशे करिताती. होते जेथे दशरथाचे प्रेत सुमंते तेथे चिनेला अर्थ छत्रभंगले देखता भरत रथाखाली पडियेला. त्याने बघितलं की दशरथाचं प्रेत पडलेलं आहे आणि छत्र पण भग्न झालेलं आहे आणि हे बघून तो खाली पडलेला आहे. दशरथाचे प्रेत देखुनी भरत तेव्हा लोळे धरणी अश्रुधारा वाहती नैनी शोक गगनी न समाये. त्याने ते प्रेत बघितलं आणि लोळायला लागला जमिनीवर आणि रडायला लागला. शोक समुद्री निमग्न जाहला कैकयी नंदन भोवते सद्गद प्रजानन दुःखे करुणी बोलती. मग सुमंत प्रधाने सावरोणी भरत बैसविला उठवणी भरत विचार करी मनी रामनयनी पाहिना आता. मग सुमंतांनी त्याला उठवून बसलेले आहे तेव्हा भरत विचार करतो की आता आपण रामाला तरी भेटू म्हणे. संसार माया सांडोन दशरथ पावला स्वर्गभुवन मी आता रामचरण दृढ धरीन निजभावे. दशरथ तर गेला आहे म्हणे स्वर्गामध्ये पण आता मी रामाचे पाय धरतो म्हणे जाऊन जवळ असं म्हणून चाललाय तो रामाकडे. विलौकिता श्रीरामवदन मी शोका वेगळा होईन प्रधानासी म्हणे मज नेऊन श्रीरामचरणावरी घालावे. तर मग तो सुमंताला सांगतोय की मला रामाकडे घेऊन चल म्हणे. वडील बंधू रघुनाथ दशरथासम यथार्थ राम सदनाकडे भरत मुरडोनिया चालला. तर तो वळाला आहे रामाच्या याच्याकडे जायला, रामाला भेटायला जायला. परिवनास गेला रघुनंदन हे कोणासी न बोलवे वचन एक म्हणती देईल प्राण सीतारमण न देखता. म्हणे कोणालाच सांगावं असं वाटत नाही की रामवनात गेलेले आहेत असं, कारण की हे जर याला कळालं तर तो प्राणसुद्धा देईल म्हणे भरत. तो आरडत कौसल्या माते भरत धावोनी धरी पाये माये श्रीराम कोठे आहे तो लवलाही दाविका. आणि मग तो कौशल्येकडे गेला आणि तिचे पाय धरले की मला राम कुठे ते दाखव म्हणे. तो कौशल्यशी आली मूर्छना बोलता न बोलवे न वचना बारे राम गेला तपोवना मग राये प्राण तजियेला. तर तिला मूर्छा आली आणि तिला बोललं जात नव्हतं की राम वनात गेलेला आहे असं. भरत ऐसे ऐकिले ललाट भूमीवरी आपटिले ते दुःख न जाय वर्णिले कल्पांत मांडला ते वेळी. तिने असं म्हटलं आणि तिला मूर्छा आलेली आहे. राम याच्यात गेले वनात गेलेले आहे आणि भरताने त्यामुळे प्राण सोडलेला आहे.
आहा रघुवीरा राजीवनेत्रा नवमेघरंगा स्मरारी मित्रा जगद्वंद्या कोमलगात्रा का उपेक्षिले आम्हा ते ऐसे बोलून या भरत मेदिनीवरी अंगठ घालित माझी माऊली रघुनाथ गेली निश्चित टाकूनी. म्हणे राम माझी आई होती म्हणे, तो मला कसा काय टाकून गेलेला आहे असं भरत म्हणतोय आणि शोक करतोय. मेदिनी गर्भ रत्नभूषण वनासी निगता रघुनंदन दशरथ हे जेवी सोडिला प्राण तैसे मरण मज का नये. तर म्हणे सीतेचा हा पती तर मला का टाकून गेलेला आहे म्हणे, दशरथाचा मी जिवंत काय दशरथ राजासारखा मरून का नाही गेलो म्हणे असं म्हणतोय आणि रडतोय तो भरत. धन्य धन्य राजा दशरथ कोमल हृदय प्रेमळ यथार्थ देह ठेवणी सीतानाथ जवळ केला त्वरेने तव तो कमलोद्भव सूत आचार्य पातला त्वरित भरत जाऊनी चरण धरित मज रघुनाथा दाखवी. मग वसिष्ठ मुनी आले आणि त्यांचे चरण धरून म्हणतोय तो आता मला राम दाखवा म्हणे. पहावया भरताचे मन वसिष्ठ काय बोले वचन तुझं राज्य दिधल्यावीन रायास अग्नी देऊ नये आणि तुझ्या मातेच्या मनात तुझं राज्य व्हावे प्राप्त वनास गेला रघुनाथ तेच निमित्त जानपा. अरे म्हणे तू आता शोक करू नको, चल आता तुला राज्याभिषेक करायचा आहे म्हणे. हे तुझ्या आईच्या मनात होतं की तुला राज्य प्राप्त व्हावं म्हणून हा राम वनात गेलेला आहे असे वसिष्ठांनी त्याला सांगून टाकलं. ऐसे ऐकता ते अवसरी परम दुःख पावला अंतरी भरता आक्रंदत दीर्घस्वरी राज्य करी म्हणताची सुकुमार चंपक कळिकेवरी चपळा पडता नये उरी की कर्पूर जननीचे श्री शोंडा प्रहारी ताडी गज. जसं केळीच्या झाडावर हे पडते वीज पडली त्याप्रमाणे किंवा सोंडेनी हे करतोय मारतोय हाती त्याप्रमाणे वीज पडल्यासारखं याला झालेलं आहे भरताला. की शस्त्रघाये तोडिली बाळे की वज्राघाई चूर्ण कपाळे की अग्नीत पडली मुक्ता फळे तैसे वाटले भरता. ते लहान बाळांवर शस्त्र उगारलेलं आहे तसं भरताला वाटलं. श्रीराम गेला वनांतरी जरी मी येथे राज्य करी तरी तितुके ब्राह्मण पृथ्वीवरी म्या वदिले स्वहस्ते. जसं म्हणे एक राम वनात गेला आणि मी राज्य करेल तर माझ्या हातून असं पाप घडेल की जसे काही मी खूप ब्राह्मण मारलेले आहे, हे याचं जेवढं पाप आहे तेवढं पाप मला घडेल म्हणे. जगद्वंद्यासो आणि सांडोन जरी मी अंगीकारी राज्यासन विगत धवाजे जारिणी तिचे गर्भस्थळी मी पावे. तर जारिणी असतात त्यांच्या म्हणजे पापी ज्या स्त्री आहेत त्यांच्या पोटी मी जन्माला जाईल म्हणे जर राज्यावर बसलो तर, रामाला सोडून बसलो तर. रजस्वलेच्या शोणिता समान राज्याभिषेकाचे उदक पूर्ण मी आपुल्या उदरी शस्त्र घालीन राज्यासन घ्या म्हणता. ज्यासी मृडानीवर धाई म्हणी ज्याची अयोध्या राजधानी ते मी भोगताच ये क्षणी महाचांडाळ झालो. म्हणजे जो शंकर ज्याचं ध्यान करतो तो असा राजा त्याची जी राजधानी आहे अयोध्या तिच्यावर जर मी बसलो तर मी महाचांडाळ माझ्यासारखा चांडाळ मीच म्हणे. रघुनंदन सांडोनी काननी जरी मी भोगीन राजधानी तरी जीवा जाओ झडोनी कीटक पडो तत्काळ. तर मी जर राज्यावर बसतो तर माझी जीभ झडून जाऊ आणि मला किडे पडत म्हणे. वनी सांडोनी जगन्मोहन जरी मी घेईन राज्यासन तरी गुरुवध मद्यपान मातृगमन घडे मज कलंक लागेल वासरमणी पाप प्रवेशेल गंगा जीवनी मृगजळ घटोद्भव भुवनी जरी बुडवून जाईल. म्हणजे एखाद्या वेळेस सूर्याला कलंक लागू शकेल किंवा गंगेला पाप घडेल पण मी हे करू शकत नाही म्हणे. मित्र करी किरणाची आवरी चढती मुंगीची आहारी की वडवा नळाचे शिरी नृत्य करी पतंग. म्हणे सूर्याच्या किरणावर एक वेळ मुंग्या चढून जातील म्हणे किंवा वडवानळे त्याच्या म्हणजे अग्नी आहे त्याच्या अंगावर पतंग जे कीटक असतात ते नाचतील म्हणे एखाद्या वेळे पण मी हे नाही करू शकत म्हणे राज्याभिषेक नाही करू शकत. की उर्ण नाभीच्या तंतुसूत्री जरी उचलेल धरित्री की तृणपाशे महाकेसरी जरी गुंतवून पडेल. म्हणे कीटक असतात ते कोळ्याचे जे तंतू असतात ते एक वेळ त्याच्यामध्ये जमीन उचलली जाईल भूमी उचलली जाईल किंवा गवत आहे गवतामध्ये सिंह अडकेल ते होऊ शकेल म्हणे एक वेळ पण हे होणार नाही. की महीप उचलेल मशका जरी सुपर्णासी बांधेल अळिका की दृष्टी देखता दीपिका मृगांक खाली पडेल
जरी हे घडेल ब्रह्मनंदना तरी मज होईल राज्यवसना. ऐकोनी भरताच्या वचना वसिष्ठ झाला सद्गत. म्हणे असं नाही होऊ शकणार म्हणे. अहो मग याला वसिष्ठाला सुद्धा अंतःकरण भरून आलेलं आहे. अहो ते भरताचे वचन वैराग्य पल्लीचे सुमन. की विवेकनभीचे उड्डुंगन प्रेम तेजे झळकत. की ते भक्तिपंथीचे सरोवर. की निश्चय भावाचे दिव्य सागर. की विश्रांतीचे मंदिर वचनरूप प्रत्यक्ष. तर याच्या भरतामध्ये विवेक होता. त्याच्यामधला विवेकाचे नक्षत्र जसे चमकत होते प्रेमाच्या तेजाने. आणि भरत म्हणजे भक्तिपंथाचा सरोवर आहे म्हणे, असं हे वर्णन केलेलं आहे. असं होतो कैकयी नंदन म्हणे स्वामी शिवतो तुझे चरण. श्री रघुवीराजी मजान राज्याभिषेक करू नये नेदी. कैकईचे काळे वदन माता नव्हे ते लाव पूर्ण. ती सावडे रांडपण पतीचा प्राण घेतला. तर म्हणे आता मी तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो. वसिष्ठांना भरत सांगतोय की मी तुमच्या पायावर हात ठेवून सांगतो की मी कधीच याच्यावर बसणार नाही म्हणे राज्यावर. आणि माझी आई म्हणे कैकई तर तिचे काळे तोंड मला बघायचं नाही म्हणे. ती डाकीने म्हणे की जिने पतीचा सुद्धा प्राण घेतलेला आहे म्हणे. मग वसिष्ठे जे जे चिंतिले ते भरतासी निवेदिले. मंथरा दासीचे बोले कार्य नासले सर्वही. आणि मग जे जे काही घडलेलं होतं ते वसिष्ठांनी सर्व सांगून दिलेले भरताला. कलह कल्लोळ सरिता तेही मंथरा दासी तपता. कुबुद्धी शिकवणी तुझी माता इनेचे पाही पा बोधिली. हिने सगळं शिकवलं म्हणे. आणि जो काय हे सगळं भांडणाचं मूळ ही मंथराचे म्हणे असं वसिष्ठांनी सांगून दिलं. ऐसे ऐकताची मात वेगे धावे वीर भरत. मंथरेसी वेणी अकस्मात धरुणी शस्त्र काढिले. मग धावनी ब्रह्मसूत भरताचा धरिला हात. म्हणे श्रीवरिता पाप अद्भुत कदा विपरीत करू नको. आणि हे ऐकलं आणि भरत लगेच गेला, मंथरेची वेणी ओढली आणि हातात शस्त्र घेऊन लगेच तिची मान कापायला लागला. तेवढ्यात वसिष्ठ आले आणि त्यांनी त्याचा हात वरच्यावर धरला आणि सांगितलं की श्रीहत्या हे मोठं पाप असतं, हे पाप तू करू नको म्हणे. मग लत्ता प्रहारे करुणी भरत ताडिले तिये लागुनी. त्रिवक्र कुब्जा तेथुनी नाम तियेसी जाहले. आणि मग लाता मारायला लागला तो तिला. आणि तेव्हापासून तिला त्रिवक्र कुब्जा असं तिचं नाव झालं. असो ब्रह्मपुत्रे तयक्षणी रामपादुका सिंहासनी. मणिमय जडित रत्न दिव्यरत्नी सिंहासनी स्थापिल्या. मग वसिष्ठांनी रामाच्या पादुका आणल्या आणि रत्नजडित अशा सिंहासनावर स्थापन केल्या. त्यावरी छत्र धरुण मग राजदेह उचलवून अग्निमुखी समर्पून उत्तर कर्म भरत करी. नंतर मग राजाचं अग्निदहन केलेलं आहे. दशशत रायाच्या युवती अग्निप्रवेश तत्काळ करती. जैसी सूर्यकिरणे सामावती सूर्यासरशी अस्तमानी. मग त्याच्या ज्या 700 राण्या होत्या त्यांनी सुद्धा त्या सती गेलेल्या आहेत. अग्नीमध्ये त्यांनीही प्रवेश केलेला आहे. सुमित्रा आणि कौशल्या प्राणदावाया सिद्ध झाल्या. मग त्या वसिष्ठे वर्जिल्या शास्त्रप्रमाण रीतीने. पुत्रवंत्या स्त्रिया विशेष त्याही न करावा अग्निप्रवेश. तो कौशल्या म्हणे आम्हास कशास व्यर्थ ठेविता. तर मग कौशल्या आणि सुमित्रा ह्या पण चालल्या होत्या सती. पण वसिष्ठांनी सांगितलं की शास्त्र असं सांगतं म्हणे की ज्यांना मुलं आहेत त्यांनी सती जायचं नसतं म्हणे वनात. तर त्या कौशल्या म्हणते आम्हाला कशाला मागे ठेवता म्हणे, आम्हाला जाऊ द्या. वनात गेला रघुनाथ परत्र पावला दशरथ. आता काय वाचुनी व्यर्थ काया अग्नीत निक्षेपू. मग वसिष्ठ सांगे वाहुनी आन तुम्हास श्रीराम भेटवीन. मग वनासी करील गमन पुढती आगमन करील पै. म्हणे तुम्ही नका प्राण देऊ, तुम्हाला राम परत भेटेल म्हणे. निवटोनी असुर समस्त अयोध्येसी येईल रघुनाथ. हा वाल्मिकीचा मूळ काव्यार्थ माना यथार्थ सर्वही. म्हणे वाल्मिकींनी जे काही लिहून ठेवलेलं आहे की 14 वर्षानंतर राक्षसांचा वध करून राम परत येणार आहे म्हणे अयोध्येमध्ये. गुरुवचन मानुनी प्रमाण चित्रकूटी भेटेल रघुनंदन. अग्निप्रवेश म्हणून वर्ज केला त्या काळी. चित्रकूटाला राम भेटेल म्हणे, चला म्हणे तुम्हाला राम दाखवतो. असो रात्र झाली 2 प्रहर कैकयी येऊन सत्वर. भरतासी एकांत विचार सांगे कैसा ते ऐका. म्हणे पुत्रा ऐक वहिले संकटी म्या राज्य साधिले.
रामासी वनवासा पाठविले नाना यत्ने करुणिया. मग रात्र झाली आणि एकट्यामध्ये भरताला कैकेयी येऊन भेटते आणि सांगते, अरे म्हणे तुझ्यासाठी मी हे राज्य सर्व एवढे प्रयत्न करून मागून घेतलेले आहे म्हणे. वना गेले रामलक्ष्मण हे तू मानी परमकल्याण. सत्वर घेई छत्रसिंहासन काही अनुमान करू नको. पितृवचन करावया प्रमाण वनास गेला रघुनंदन. त्या शोकास्तव राव पावला मरण हेही जाण बरे झाले. मग सांगायला लागली की बरं झालं म्हणे ते दोघं वनात गेले आणि राजा पण मेला म्हणे. आता तुला काही त्रास नाही तर तू हे काहीच मनात न आणता तू राज्य स्वीकार कर म्हणे, राज्यावर बैस म्हणे तू. सापत्न बंधू राम निर्धारे त्यासी वचन करिता बरे. देव दैत्य दायाद वैरे अद्यापही वर्तती. गरुड सर्प सापत्न वैरे वर्तती दोघे जण. जरी तू होशी माझा नंदन तरी वचन पाळीते. तर देव हे म्हणे सगळे भाऊबंदकी कशामध्ये नाही म्हणे. देव दैत्य हे पण सगळे सापत्ने आहेत किंवा गरुड आणि सर्प हे सुद्धा सावत्रच आहे म्हणे. सगळे तू त्यांच्याप्रमाणे वागतात म्हणे. तर तू कशाला हे करतो म्हणे, राम तुझा सावत्रच आहे म्हणे, कशाला तू चिंता करतोय म्हणे. भरते ऐकताची तिची वाणी म्हणे उठे येथुनी चांडाळिनी. तुझा वध केला असता एक क्षणी परिमाता म्हणून रक्षली. परम निर्दय तू पापीन अमंगळ तू लाव पूर्ण. घेतला दशरथाचा प्राण जानकी जीवन धाडीला वना. तू चांडाळिनी पापीने म्हणे, तू दशरथाचा सुद्धा प्राण घेतलेला आहे म्हणे. तू माझ्यासमोर येऊच नको म्हणे. मी तुला मारला असतो पण फक्त तू माझी आई आहे म्हणून मी तुला मारत नाही म्हणे. तू सर्पिन होसी यथार्थे डंखोनी मारिला दशरथे. माझा सखा रघुनाथ दूरवनासी धाडीला. तूच नागिन झाली म्हणे की जिच्या डंखाने दशरथ राजा मरून गेलेला आहे म्हणे. पिता बंधू दोघेजण गेले ज्या पंथे करून त्या मार्गे मीही जाईन. उठ येथुनी पापरूपे असो कैकेयी गेली उठून. तो उदय पावला चंडकिरण भरते वल्कले वेष्टून. भस्म लाविले सर्व अंगासी. मग कैकेयीला उठवून दिलं तिथून. नंतर मग कैकेयी उठून गेल्यानंतर त्यांनी वल्कल नेसले आणि अंगाला त्यांनी पण भस्म लावलेलं आहे भरतानी. सर्व अलंकार त्यागून वटदुग्धी जटावळून वनाप्रती कैकेयी नंदन चरण चाली चालला. षोडश पद्मे दळभार नगर लोक निघाले सत्वर. ओस पडिले अयोध्यापूर जीव मात्र चालले. मग त्यांनी पण वल्कले नेसलं आणि वडाचा जो चीक होता तो केसांना लावला आणि त्यांनी पण त्या जटा वळल्या आणि पायी पायी चाललेला आहे. त्याच्याबरोबर 16 सहस्र सैन्य चाललेलं आहे आणि नगरलोक पण त्यांच्याबरोबर निघाले आहेत. सगळे जीव मात्र सगळे निघाले. कौशल्या सुमित्रा दोघीजणी शिबिकेत बैसला ते क्षणी. वरी वस्त्रावरण घालुनी वाहनासहित झाकिल्या. मग त्यांना पालखीमध्ये बसवलं आणि झाकून वगैरे असं त्या कौशल्या आणि सुमित्रासुद्धा चाललेल्या आहेत. वसिष्ठादी सकळ ब्राह्मण सवे निघाले चारी वर्ण. अयोध्येत कैकेयी वाचून नाही कोणी राहिले. चारी वर्णाचे लोक निघालेले आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळेच निघालेले आहेत तिथून. जनमनती ओसनगर आणि ती एकटीच राहिलेली आहे आता तिथं. जनमनती ओसनगर कैकेयीचे वपन करुणी सत्वर. तिजवरी धरावे छत्र परम अपवित्र पापिनी. तिचे पोटी भरत जन्मला जैसा कागविष्टेत अश्वत्थ प्रगटला. की कागिनी पोटी कोकिळा निपजे अवचित जैसी का. तो म्हणे ही पापीने म्हणे कैकेयी, पण तिच्या पोटी हा जसा भरत हा रत्न जन्माला आलेला आहे म्हणे. जसा कावळ्याच्या विष्ठेतून जे बी जातं ते त्यातून अश्वत्थाचं झाड उगवतं म्हणजे पिंपळाचं झाड उगवतं. किंवा कावळी नसते तिच्या घरट्यामध्ये कोकिळा तिचे अंडे टाकून देते आणि मग तिथून कोकिळा उत्पन्न होते. जसं कावळ्याच्या घरट्यातून कोकिळा जन्माला येते तसं. असो भरत म्हणे सुमंता ते रघुवीर गेला कोण्या पंथे. तोच मार्ग दाव्या माते तुझे अनुमते चालू आम्ही. तर मग सुमंताला सांगायला लागला की राम कोणत्या मार्गाने गेला तू दाखव, आम्ही चलतो म्हणे त्याप्रमाणे. मग भरत समवेत दळभार गुहकाश्रमा पावले सत्वर. वाजत वाद्यांचे गजर नादे अंबर कोंदले. मग ते गुहकाच्या आश्रमापर्यंत सर्वजण आलेले आहेत. गुहकलोकी विलोकी दुरुण म्हणे मातेने धाडिले दोघेजण. दळभार सिद्ध करून राम लक्ष्मण वधावया. मग सहस्रांचे सहस्त्र किरात गुहके मिळविले समस्त. धनुष्य ओढोनिया करीत जान्हवी तीर बळकाविले. आणि मग त्या गुहकाने पाहिलं की भरताच्या आईने युद्ध करायला भरताला पाठवलेलं आहे म्हणे आणि रामापर्यंत यांना तर दोघांना पोचवायचंच नाही म्हणे. असं म्हणून त्यांचे जे
सैन्य होतं ते किरात जे होते ते सगळे हजारो गोळा केले आणि जान्हवीच्या तीरात सगळा वेष्टून टाकला त्या सैन्याने किराताच्या. भरतासी सांगती सेवक संग्रामासी सिद्ध झाला गुहक जन्नू कुमारीचे उदक स्पर्शो न देती कोणा ते. तर म्हणे तो गुहक कोणाला जाऊच देत नाही म्हणे, पाण्यापर्यंत सुद्धा जाऊ देत नाही म्हणे नदीच्या. मग शत्रुघ्न आणि दळपती भरतासंगे विचार करती म्हणती आज्ञा द्यावी निश्चिती शिक्षा लावू तया ते. मग शत्रुघ्न आणि बाकीचे सैन्य सांगायला लागले सेनापती की तुम्ही फक्त आज्ञा करा म्हणे, यांच्यावर आम्ही हल्ला करतो. भरत म्हणे गुहक राम भक्त मी ऐकला होता वृत्तांत तरी समाचार न घेता यथार्थ युद्ध त्यासी न करावे. मग भरत पुढे होऊन गुहकाप्रती बोले वचन त्वा युद्ध आरंभिले निर्वाण काय कारण सांगते. गुहक म्हणे घेऊन दळभार वधावया जातोसी रघुवीर तरी मी रामोपवासक निर्धार वेचीन प्राण स्वामी काजी. तर म्हणे तो विचारायला लागलेला आहे भरत, म्हणे तू का जाऊ देत नाही म्हणे आम्हाला पुढे. तर म्हणे तू एवढं सैन्य घेऊन रामावर हल्ला करायला आलेला आहे म्हणे, तर मी तुला रामापर्यंत पोचूच देणार नाही म्हणे. माझा स्वामी रघुनंदन निराहार वनी निर्वाण तुम्ही मारावया दोघे जण दळभारेशी चालला. तर तू एवढं सैन्य घेऊन इथं आलेला आहे म्हणे त्यांच्याशी युद्ध करायला, तर तो निराहार आहे म्हणे माझा राम म्हणे, तर तू जाऊ नको म्हणे तिथं. परमनिंदक दुर्जन खळ जे रघुनाथ द्वेषी चांडाळ त्यांची शिरे छेदोनी तत्काळ पाठवीन यमलोका. जे रामाचा द्वेष करता जे दुष्ट आहेत त्यांना मी त्यांचा शिरच्छेद करेल आणि यमलोकाला पाठवून देईल म्हणे, असं तो गुहक सांगतोय भरताला. मातेच्या बोले करुणी श्रीराम वधू पासी वनी तरी तुम्हास जान्हवीचे पाणी स्पर्शोने न देवी अनुमात्र. तर रामाला तू मारायला चाललेला असेल तर तुम्हाला या जान्हवीला हात सुद्धा लावू देणार नाही म्हणे त्या पाण्याला. ऐकता गुहकाचे वचन भरतासी आले दीर्घरुदन गुहकास म्हणे सोडून बाण माझे शिर छेदुनी टाकी मज पापियाचा देह त्वरित गुहका छेदी यथार्थ कैकईने केले अनर्थ सीताकांत धाडी लावना. तर म्हणे गुहका तुझ्या मनात जर असं असेल ना तर आत्ताच माझा तू शिरच्छेद करून टाक म्हणे, तू मला बाण मार म्हणजे मी माझ्या आईने जे काही पाप केलेलं आहे त्याचं मला काहीतरी घडेल म्हणे, त्याचं फळ मला मिळेल म्हणे. ते जन्मलो कैकईचे उदरी व जन म्हणती हा रामचंद्राचा वरी तरी गुहका आता वेग करी छेदी झड करी देह माझा. तर लोक मला तिच्यामुळे लोक म्हणतात की हा रामाचा वैरी आहे म्हणे, शत्रू आहे, तर आत्ताच तुम्हाला मारून टाक म्हणे. श्रीराम वियोगाचे दुःख मजन सोसवीचे अनुमात्र देखो निर्वाण व सोडोनी बाण एक मज रघुनायक पदी दावी तू. भरताचे अंतर ओळखून गुहक धावूनी धरी चरण दोघांशी पडले आलिंगन गेले विसरून देह भावे. मग भरताच्या मनात असं काही नाही बा, हे जेव्हा त्या गुहकाला कळालं तेव्हा तो गेला आणि भरताला आलिंगन दिलेलं आहे, दोघं एकमेकांना भेटतायत ते. कंठ दाटला दोघांचा उभारणी झाली रोमांचा दोघांचे नेत्रे अश्रुधारांचा पूर पडत ते काळी. दोघांचे कंठ दाटून आला आणि दोघं रडायला लागले. दोघेही श्रीरामाचे भक्त दोघेही योगी विरक्त दोघेही श्रीरामास आवडत वल्कले वेष्टीत दोघेही. दोघांही केले भस्मोद्धुलन दोघांही केले जटावलन दोघेही न घेती अन्न रामदर्शना वाचुनी. दोघांनी वस्त्र हे वल्कले घातलेले होते, दोघांनी भस्म लावलेलं होतं आणि दोघंही रामदर्शनाशिवाय अन्न घेत नव्हते. गुहक आणि भरत. गुहक म्हणे भरता वसिष्ठा श्रीराम गेला चित्रकूटा आता चला जी उठा उठा वेगी भेटा राघवाते. तर सांगायला लागला तो राम गेलेला आहे म्हणे चित्रकूटाला, चला आता तुमची भेटी घडवतो म्हणे. ऐकता गुहकाचे वचन भरत धरू धावे चरण गुहक घाली लोटांगण प्रेम करुण सद्गद. भरते स्नान संध्या सारुण गुहकासे म्हणे प्रीती करुण श्रीराम राहिला एक दिन ते स्थळ मज दाविजे. आणि मग भरताचे पायाला लोटांगण घातलेलं आहे त्या गुहकाने आणि भरताने नंतर स्नान संध्या केली आणि ते आता भरत सांगतोय गुहकाला विचारतोय की राम कुठे एक दिवस राहिला ते ठिकाण मला दाखवा म्हणे. गुहक म्हणे नग्रोध वृक्ष त्या खाली राहिला कमलपत्राक्ष जयासी हृदयी धरता त्यात विरूपाक्ष सहस्राक्ष शरण जया ते. तर जिथे राम राहिले होते ते वडाचं झाड त्यांनी दाखवलं आहे आणि
म्हणे ज्याचे वंदन इंद्र आणि शिव करतात असा जो राम कुठे राहिला ते भरताला दाखवलेलं आहे त्यांनी. या तृणसेजे वरी जाण पद्मनयने केले शयन याच पंथे येऊन केले स्नान जान्हवीचे सीतेच्या तगट वस्त्रांचे रज तेन झगटती तृणसेज देखता भरत भक्तराज साष्टांग नमन करीतसे. आणि त्या जिथं शयन केलं झोपले होते राम त्याचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे तृणसेजेचं. रघुनाथ पदमुद्रा तेथ उमटला देखोनी भरत ते धुळी कपाळा लावित सद्गदित होन्या. जिथं पायांच्या खुणा उमटलेल्या होत्या तिथली धूळ घेतली आणि कपाळाला लावलेली आहे भरतानी. असो नौका आणुनी सहस्र उतरला सकळ दळभार प्रयागासी येऊन सत्वर भरद्वाज दर्शन घेतले. आणि मग त्यांनी 1000 या होड्या आणल्या आणि त्याच्यामध्ये सगळा दळभार बसवला आहे आणि त्या बाजूला गेलेले आहेत. लक्षोनी चित्रकूटाचा पंथ चालती गुहक आणि भरत तो फळेवे चावाया सुमित्रा सुत पर्वता तळी उतरला तो पर्णकुटी माझी रघुनंदन करावया बैसला हवन तेथे उपसामुग्री आणून जनकात्मजा देतसे. आणि इकडे चित्रकूटाच्या तिथं लक्ष्मण गेलेला होता फळं आणायला. त्यावेळेला काय झालं, पर्णकुटीमध्ये राम हवन करत बसले होते आणि सीता जी होती ती फुलं वगैरे जे काय सामुग्री लागते ती आणायला गेलेली होती. त्यावेळेला काय झालं, चकोरामुखी एकसरा अत्रिसूत सोडी अमृतधारा तैशा आहुती घाली वैश्वानरा तृप्त होय राम हसते. जसं चकोराच्या तोंडात चंद्र अमृत सोडतो त्याप्रमाणे राम आहुती यज्ञामध्ये आहुती टाकत होता. तेव्हा आश्रमाबाहेर जनकवाळी ते सुकुमार चंपक कळी तो सुदर्शन गंधर्वे जाता निराळी ते वेल्हाळी देखले. तर सुदर्शन नावाचा एक गंधर्व तिकडून चाललेला होता आणि त्याने त्या सीतेला बघितलेलं आहे. जानकी देखोनी सुंदर चित्ती जाहला कामातूर भय लज्जा समग्र सोडून या दिदली. मंगळ रूप ते मंगळ भामिनी गंधर्व धावला ते क्षणी अमंगळ कागरूप धरुणी सीते लागी झडपी तसे. तर तो सुदर्शन नावाचा जो गंधर्व होता त्याने सीतेला पाहिलं आणि तो कावळ्याचं रूप घेऊन तिच्यावर झडप घालायला लागलेला आहे. कशी की जसा पतंग दिव्यावर झडप घालतो त्याप्रमाणे त्याने उडी घेतली त्या कावळ्याच्या रूपामध्ये. जैसा पतंग दीप देखून उडी घाली विसरुनी मरण की खदिरांगासी वृश्चिक येऊनी पुच्छे करून ताडी जेवी. तर पतंगाला माहीत नसतं इथं आपलं मरण आहे तरीसुद्धा तो त्या ज्योतीवर उडी घालतो किंवा विस्तव आहे त्याला विंचून डंख मारतोय तर तो जिवंत राहील का तो मरेलच. त्याप्रमाणे त्यांनी काही मागचा पुढचा न विचार करता सीतेवर झडप घातलेली आहे. की अंतर्गृहीचे दिव्यान्न स्पर्शो धावे जैसे श्वान यज्ञशाळे माझी मळीन अंत्यजपा जैसा पाचला. किंवा असं चांगलं सुग्रास असं अन्न बनवलेलं आहे आणि त्याला खायला एखादं कुत्रं धावतं त्याप्रमाणे हा तिथं गेलेला आहे कावळ्याचं रूप घेऊन. असो जानकीचे स्तनयुग धरूप आहे का पतित काग जगन्माता धावली सवेग अंग घाली धरणी ते. मग म्हणे धाव धाव सीता त्याला कावळ्याला बघून म्हणायला लागली. मग म्हणे धाव धाव रघुराया कागे विटवली माझी काया आक्रंदे परमजनक तनया रघुवर्या जाणवले. ती ओरडत होती सीता हे रामाने ऐकलं. आहुती टाकी रघुनाथ जवळी नाही सुमित्रा सुत मग दर्भ मंत्रोणी त्वरित रामचंद्रे प्रेरिला. आणि लक्ष्मण पण नव्हता तिथे त्यावेळेला आणि राम आहुती टाकत होते. मग त्यांनी काय केलं, हातात जो दर्भ होता त्याच्याच हे केलेलं त्यालाच मंत्रलं आणि तो दर्भ फेकलेला आहे. कल्पांत विजय समान कागे दर्भ देखिला जुळण पळो लागला घेतले राण पाठीसी लागला बाण असे. तर दर्भ होता तो त्याचा बाणासारखा उपयोग झाला आणि तो दर्भ कावळ्याच्या मागे पळायला लागला जसा बाण लागतो त्याप्रमाणे. गंधर्वे भ्रमे सकळ सृष्टी परी कोणी न घाली तया पाठी हिंडत जाहला हिमपुटी होय कष्टी दुरात्मा. तो कावळा इकडे तिकडे पळायला लागला आणि त्याच्या मागे तो बाण दर्भाचा. त्याला कोणी सहाय्य करत नव्हतं. तो सगळ्यांच्या मागे लपायला जायचा पण कोणी त्याला सहाय्य देत नव्हतं. इंद्रादिक देवगण समस्तांसी गेला शरण ते म्हणती न दाखवी वदन दुष्टा होई माघारा. मग भेटला नारदमुनी इंद्राकडे गेला. इंद्राने पण त्याला नाही सांगून दिलं. मग भेटला नारदमुनी काग लागला तयाची चरणी म्हणे पहा हो या त्रिभुवनी ठाव देणे दी मज कोणी. म्हणे मला कोणीच आसरा देत नाहीये माझी पाठन सोडी बाण. मग नारद बोले वचन
मूढा रामासी जाई शरण तोची मरण चुकविल म्हणे. आता तूच रामाला शरण जा म्हणे, तोच तुझं मरण चुकवेल म्हणे. कशाला तू हे केलं म्हणे. मग म्हणे जगद्वंद्या रामचंद्रा, तो कावळा म्हणतोय. मग म्हणे जगद्वंद्या रामचंद्रा, मी तुझं शरण कृपा सागरा, दीन रक्षका अति उदारा, मज पामरा न मारावे, मजवरी टाकिला बाण, हे लोकात न दिसे थोरपण, कमळावरी वज्र घेऊन घातल्या काय पुरुषार्थ. तर म्हणे मी माझ्यावर तू बाण टाकला, हे काही चांगलं नाही केलं म्हणे. जसं एखादं कमळ आहे त्याच्यावर कमळ आहे ते कशाने तोडायचं, तर वज्राने. ह्याच्यात काय पुरुषार्थ आहे म्हणे. तर मला लवकर वाचवा म्हणे. रामाची तो विनवणी करायला लागलेला आहे. सूक्ष्म आळिका धरी सुपर्ण, वडवानळ जाळी तृण, भोगींद्र उचली सुमन, हे काय अपूर्व बोलावे. जसं म्हणे वडवानळ आहे आणि तो काय जाळतोय तर गवत, किंवा भोगींद्र म्हणजे शेष आहे, तो काय उचलतोय तर फूल उचलतोय. तर याच्यासारखं आहे म्हणे. तर तू एवढा मोठा राम असून तुम्हाला कशाने मारतोय, तुम्हाला का मारतोय, तर माझ्यासारख्या शूद्राला तू मारतोय म्हणे. पर्जन्य उठले तृण, अगस्ती प्याला किंचित जीवन, मेघे निज प्रतापे पूर्ण, घटी जीवन भरी येले. वारा खूप वारा आलेला आहे, त्यांनी काय उचललं तर म्हणे गवत. किंवा अगस्ती आहे ज्यांनी समुद्र प्यायला, तर ते काय करतायत, तर एक घोटभर पाणी पित आहेत त्याप्रमाणे. किंवा मेघे म्हणे भरलेला ढग आहे मोठे, तर ते काय भरतायत, फक्त एक गडा भरतायत त्याप्रमाणे. सूर्य दीपते जे झाकिले, गोवत्स द्विदारीला शार्दुले, रघुपती त्वा मज तैसे मारिले, तरी थोरपण प्रगटेना. जसं सूर्य म्हणे त्यांनी काय झाकलं तर दिवा, किंवा वासरू आहे म्हणे वासराने सिंहाला मारले, त्याप्रमाणे म्हणे तू मला मारतोय असं. मातेची असतानावरी बाळक हस्त ठेवणी क्रीडा करी, तरी काय माता जीवे मारी, बाळका ते सांगपा. महाराज रवी आई मुलाला मारते का म्हणे त्यांनी हे केल्यावर. महाराज रवी कुलभूषणा, ताटिकांतका अयोध्यारणा, द्विपंचमुख दर्पहरणा, शरणांगता न मारावे. तू रवी सूर्यकुलभूषण आहे म्हणे, तर मला मी तुला शरण आलेलो आहे, मला तू मारू नको म्हणे. मग बोले रघुपती, माझा बाण असत्य कल्पांती, नव्हेची जाण निश्चिती, महामलिना अपवित्रा. अरे म्हणे हा राम म्हणतोय त्या कावळ्याला की माझा बाण आहे हे सत्य आहे म्हणे, हा असा वाया जाणारच नाही म्हणे. तू काय सांगतो म्हणे बाण मारू नको. मग बाणासी आज्ञापी रघुनंदन, याचा रक्षोन या प्राण, वेगे छेदावा सव्यनयन, शिक्षा यास जानपा. मग रामाने बाणाला आज्ञा केलेली आहे की याचा प्राण तू घेऊ नको, पण याचा डावा डोळा मात्र तू फोडून टाक म्हणे. न लागता पाते आणि मग लगेच ते दरबेचे दिले नयनाते, का ग म्हणे रघुत्तमाते, देईवराते मज काही. मग ते जे पातं होतं ते त्याच्या डोळ्यात घुसलं आणि त्याचा डावा डोळा फोडलेला आहे. आणि मग तो कावळा त्या रामाला म्हणतो मला आता काहीतरी वर द्या म्हणे. मग दोहींकडे एक बुबुळ, खेळ ऐसे केले चंचल, काकदृष्टी अवघ्यात चपळ, जन सकळ देखती. आणि मग रामाने काय केलेलं आहे, त्याचं एकच बिबुळ होतं, ते असं खेळेल की दोघा बाजूची त्याला दिसत जाईल. म्हणून लोक म्हणतात की कावळ्याच्या दृष्टी म्हणजे एवढी चपळ झाली, एवढी तेजस्वी झालेली आहे की त्याला एकाच बिबुळाने दोघा बाजूचं दिसतं. सीतेसी द्यावया चुंबन, तू धावलासी दुरात्म्या पूर्ण, तरी तू काग करीसी विष्ठाभक्षण, कनिष्ठ जान पक्षात तू. तू सीतेला चुंबन द्यायला गेला होता ना म्हणे, तर तू आता विष्ठाच खाशील म्हणे असं, आणि सगळ्या पक्षांमध्ये कनिष्ठ तूच राहशील म्हणे. कावळ्याला असा शाप दिलेला आहे. तुझवर एक देतो जाण, प्रेतपिंड तू भक्षला विन, सर्वतः नो हे उद्धरण, ते हे वरदान तुझं दिले. आणि त्याच्यात पण तुला एक वर देतो म्हणे की जे पिंड करतात प्रेतांचं, तर ते तू खाल्ल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही म्हणे. म्हणून तो वरसुद्धा तुला दिलेला आहे म्हणे. म्हणून कावळ्याला तेव्हा मान असतो. 10व्याला कावळा जेव्हा पिंडभक्षण करतो तेव्हा त्याचा उद्धार होतो प्राण्याचा. मग सुदर्शन गंधर्व तेव्हा, साष्टांग नमोनी श्री राघवा, आपुले स्वस्थळासी प्रति तेधवा, जाता झाला आनंदे. मग त्या सुदर्शन गंधर्वाने रामाला नमस्कार केलेला आहे आणि आपल्या स्वस्थळी निघून गेलेला आहे. भरत प्राणसखा आता, येऊनी भेटेल रघुनाथा, श्रोती परसावी तेची कथा, भवव्यथा जाणे नेने नासे जेने. तर आता राम आणि भरतांची भेट होणार आहे ते पुढच्या अध्यायामध्ये. रामविजय ग्रंथ प्रचंड, रसभरित अयोध्याकांड,
ते श्रवण करता वितंड विघ्ने उदंड विटळती. आणि हे अयोध्याकांड जे ऐकतील तर त्यांचे विघ्न निघून जातात म्हणे. अयोध्याधीशा रामचंद्रा ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा श्रीधरवरदा प्रतापरुद्रा मज नाम मुद्रा अखंड देई. आणि रामाचं नाम माझ्या मुखी सदैव असो म्हणे. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकधार सदा परिसोत भक्तचतुर. एकादशाध्याय गोडहा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.